जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या कार्यालयाला घेराव सांगण्यात असं आलेलं आहे की पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी ज्या पद्धतीने घेराव निषेधार्थ हा घेराव काय सांगतो? मला असं वाटतं की भारतामध्ये आता लोकशाही फक्त नावापुरती राहिलेली आहे. देशभरामध्ये काय चाललंय हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि देशवासीय हे सगळं पाहत आहेत. विद्यार्थ्यांवर जे काही अत्याचार होत आहेत ते अत्याचार हे आता काही लपून राहिलेले नाही आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी लोकसभेला घेराव घालण्याच्या संदर्भामध्ये पावलं उचलली आणि तिथं जो काही लाठीमार झाला आणि तिथं जी काही मारहाण झाली याचा निषेध देशातच नाही तर जगात होतोय. मला असं वाटतं की कुठंतरी हे जे मुद्दे आहेत ह्याचे उत्तर देण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याकडं सत्ताधाऱ्यांचा कल हा दिसून येतोय. मला असं वाटतं की काँग्रेस पक्षाची जी काही कार्यालय आहेत त्याला घेराव घालून देशातले मुद्दे याला उत्तर मिळणार नाही. अजूनही माझी सत्ताधाऱ्यांना विनंती आहे की मूळ मुद्दे काय आहेत त्याच्यावरती त्यांनी लक्ष द्यावं, ना की जे मुद्दे नाहीत ते उपस्थित करावेत. एकीकडे पाऊस नाही तो बोगस येत आहे, बियाणे बोगस येत आहे, बऱ्याच ठिकाणी बियाण्याची क्षमता याच्यावर इथं सुद्धा मला असं वाटतं की शासन असेल प्रशासन असेल नेहमीप्रमाणे थातूर मातूर उत्तरं द्यायची किंबहुना उत्तरं देण्यासाठी उपलब्धच असायचं नाही असाच साधारणतः कल शासनाचा आणि प्रशासनाचा दिसून येतोय. मला असं वाटतं की अनंत अडचणी राज्यामध्ये आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या काही थांबलेल्या नाही आहेत. पाऊस म्हणावा तसा होत नाही, बियाण्यांची उगवण होत नाहीये आणि अधिक संकट शेतकऱ्यांच्या डोक्यावर ओढावत चाललेली आहेत. मला असं वाटतं की परिस्थिती आणखी बिकट होत जाईल. शेतकऱ्यांच्या ज्या काही कर्जमाफी सुद्धा त्यांनी केल्यात त्यालाही काही अर्थ राहील असं मला स्वतःला वाटत नाही. मला असं वाटतं की त्याच्यावर फार टिप्पणी करण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. देशामध्ये विद्यार्थ्यांनी ज्या काही भावना व्यक्त केलेल्या आहेत, जो आक्रोश व्यक्त केलेला आहे याची उत्तरं सरकारनं द्यायला हवी. तर ती न देता विद्यार्थ्यांनाच देशद्रोही घोषित करण्याकडे जर सरकार व्यस्त असेल मला असं वाटतं ही शोकांतिका आहे. मला असं वाटतं सावरासावर करण्याचं काम ज्यांच्याकडे आहे ते करतायत, पण मला यातून काही फार निष्पन्न होईल असं वाटत नाही. थँक्यू. नेमकं आंदोलन केलं होतं, काय स्वरूप होतं? राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर तिथं निदर्शने दिली, आंदोलन केलं, त्या जे अराजकता पूर्ण देशभरामध्ये पसरवण्याचा ते कार्यक्रम करतायत आणि जे शोभणारं नाहीये अशा पद्धतीचं पंतप्रधानांच्या निवासस्थानास बाहेर आंदोलन केलं, संविधानाचा अनादर केला, त्यांच्या सुरक्षेला त्या ठिकाणी डाग पोहोचेल अशा पद्धतीचं कृत्य करून लोकांना भडकवण्याचं जे काम केले त्याच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर भारतीय जनता पार्टी शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही निदर्शने त्या ठिकाणी दिलेले आहेत. निदर्शनं तिथं दिलीच नाही, गांधी चौकामध्ये तुम्हाला आढळलं. आम्ही एकत्रीकरण आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं गांधी चौकामध्ये केलं आणि जात असताना पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त केला होता. त्यांनी तिथं कार्यकर्त्यांवर तिथं जोर जबरदस्ती करून आम्हाला इथं पोलीस स्टेशनला आणलंय. परंतु मला असं म्हणायचं आहे की इथल्या प्रशासनाला जसं राहुल गांधी पंतप्रधानांची पर्वा करत नाहीत आणि तिथे निषेध करतात, आम्ही तर काँग्रेस कार्यालयाच्या समोर निषेध करायला व्यक्त केलं होतो आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी जाऊ दिलं हवं होतं. आम्ही कुठलं काही हुल्लडबाजी नव्हतो करत, तर आम्ही निदर्शने करत होतो, संविधानिक पद्धतीने त्या ठिकाणी आंदोलन व्यक्त करत होतो. महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र. माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते. स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.